मी एक नवीन टूल AI टूल बनवलं आहे ज्याचं नाव सिप्रा AI ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी AI थ्रू ऑटोमेट करते. हे असं ॲप बनवलं की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि फॉर्म टाकला की सिप्रा कोड विथ रिअल टाइम आउटपुट देतो. त्याचा आपण PDF पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो. मी संतोष संजयराव पाटील. मी राहणार पालगावचा आहे, जे बुद्रुक तालुक्यात इथं. मी करंट आता लास्ट इयरला DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा वाडा इथे शिकत आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स मध्ये. मी एक नवीन AI टूल बनवलं आहे ज्याचं नाव सिप्रा AI ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी AI थ्रू ऑटोमेट करतं. ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असतात त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स, व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात ते त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करायला लागतं. मग सिप्रा AI मध्ये काय आहे, तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो. डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा सेट मधून आपल्याला काय करायचं आहे. एक बार चार्ट व्हिज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण जनरेट कोड बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाइम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो. आणि त्यानंतर आपण ते PDF किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या एक्सटेन्शन मध्ये ते डाउनलोड करून यूज करू शकतो. याला किती वेळ लागला आणि तुम्ही याचं रजिस्ट्रेशन कुठे केलं, प्रमाणपत्र तुम्हाला कोणाकडून? याचा रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला. याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझम लेस दॅन 1% आहे. त्यानंतर हे रिसर्च पेपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेला आहे. त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला. त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅगरिझम लेस दॅन 1% पाहिजे, लेस दॅन 10% पाहिजे. आता 1% आहे. त्यानंतर 1 महिना जेव्हा स्क्रुटिनीला पडलं त्यानंतर 15 दिवसामध्ये कॉपीराइट सर्टिफिकेट बनवून आलं. जे आताचे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात, डेटा इंजिनियर किंवा मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, मला मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी यूज करावा लागतात. अनालिसिससाठी वेगळा करावा लागतो, व्हिज्युअलायझेशनसाठी वेगळा करावा लागतो किंवा पॉवर BI जे आहे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात, तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे, त्यासाठी तो पण यूज करावा लागतो. मग यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो एम्प्लॉयवरती किंवा स्टुडंट्सवरती. त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे. त्यामुळे मी हे असं ॲप बनवलं की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प्ट टाकलं की सिप्रा कोड विथ रिअल टाइम आउटपुट देतो. त्याचा आपण PDF पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो. स्टोर किती दिवसात येईल? स्टोरला आता ॲप प्रोडक्शन लेवलला आहे गुगल प्ले कन्सोलच्या. ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोरला येईल.